जे शिवतीर्थावरती शिवाजी पार्क महाराज मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडतोय। मात्र आपण पाहतोय की गेल्या 10 दिवसांपासून मुंबईमध्ये पडलेल्या पावसामुळे आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती चिखलाचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। मात्र तरी सुद्धा आलेल्या शिवसैनिकांची आपण पाहतोय की या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे ती खुर्च्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की चिखलामधून वाट तुडवत आपण पाहतोय की सगळे शिवसैनिक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रवेशद्वारापासून ते थेट आपण पाहतोय की डी झोन पर्यंत आपल्याला संपूर्ण या परिसरामध्ये चिखल जो आहे तो पाहायला मिळतो। मात्र तरी सुद्धा दसरा मेळाव्यासाठी यायचं आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये खाली चिखल असला वरून पाऊस असला तरी सुद्धा आम्ही दसरा मेळाव्यासाठी जाणार ही सगळी भूमिका घेऊन शिवसैनिक आपण पाहतोय की दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी खुर्च्यांवरती पाणी जे आहे ते सुद्धा साचलेलं पाहायला मिळतंय। मात्र आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आलेल्या शिवसैनिकांना खुर्च्या जरी या ठिकाणी टाकलेल्या असल्या तरी सुद्धा आपण पाहतोय की पडलेल्या पावसानं खुर्च्यांवरती पाणी साचलेलं आहे। आपण पाहतोय की पुढच्या बाजूला येणारे सगळे शिवसैनिक चिखलामधून वाट तुडवत येताना पाहायला मिळतात। शिवाजी पार्क महाराज मैदानामध्ये ज्या ठिकाणी सभा पडते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पलीकडच्या बाजूला सुद्धा पाणी जे आहे ते मैदानावरती पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी पावसानं जे आहे ते हजेरी लावलेली होती, त्यामुळे शिवसैनिकांची तारांबळ जी आहे ते उडालेली पाहायला मिळाली। मात्र अजूनही मैदानामध्ये चिखल आहे, काही ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी जे आहे ते सुद्धा साचलेलं पाहायला मिळतं। मात्र आपण पाहतोय की चिखलामधून वाट तुडवत हे सगळे शिवसैनिक सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत। आणि दसरा मेळाव्याच्या आधी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आज दसरा मेळाव्यामधून नक्की काय बोलणार हे करता पाहणं महत्त्वाचं असणार। कुठून आले काका? आम्ही बुलढाणा मेकर। काय सगळं चिखल तुडवत आले काय? चिखोल काय किती चिखल असला येणार म्हणजे येणारच। ही जे काय उद्धव साहेब शेतकऱ्यावरती आणि महाराष्ट्रावर जो अन्याय झाला त्याच्यावरती बोलणार होतं त्याची आतुरता आहे। आणि हा सर्व शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामुळे चिखलाची काय परवा नाही। चिखलाची काय परवा नाही। उद्धव साहेब जर म्हणले समुद्रात जाऊन बसा तरी शेतकरी आणि जनता त्यांच्या सांगण्यावर जाऊन बसल। आम्ही धुळ्याहून आलोय, धुळ्याहून सगळा चिखल झालाय का? चिखल काय पाऊस जरी राहिला तरी आम्ही उद्धव साहेबांसाठी इथं यायचे जिथे आलो, नालणार नाही। किती पाऊस चालला काही झालं त्या बाजूला आपण पहा शिवसैनिक येणारे जे आहेत आपण पाहतोय की पॅन्टी वर करत चिखलामधून वाट काढतात। मात्र त्यांच्या मनामधली भावना जर आपण पाहिली तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। आज दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायचं आहे आणि दरवर्षी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतात। अगदी त्याच भावनेने सगळे शिवसैनिक आपण पाहतोय की शिवाजी पार्क मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्या वेळात हळूहळू नेते यायला सुरुवात होतील, मात्र त्याआधीच कार्यकर्ते जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आपण पाहतोय की त्यांची गर्दी शिवाजी पार्क मैदानामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। मात्र ठिकठिकाणी आपण पाहतोय पडलेल्या पावसानं काहीशी शिवसैनिकांचे तारांबळ उडालेले आहे आणि चिखलाचं साम्राज्य आपल्याला अजूनही आपल्याला या शिवाजी पार्क मैदानामध्ये पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन कृष्णा सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।